मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 3 दिवस उलटले तरी महापौर पदावर कोण बसणार यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 29 नगरसेवक बांद्राच्या ताजलँड सँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवले। त्यामागचे फुटीच्या भीतीसोबत महापौर पदासाठी शिंदेचे दबाव तंत्र असे म्हटलं जात आहे। प्रत्यक्षात मुंबईत भाजपचाच महापौर करण्यात येणार असून शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर पद देण्यात येईल हे जवळपास ठरलंय। तर जाणून घेऊयात नेमकं काय घडतंय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी म्हणजे दावोसला गेले असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी सत्ता वाटपाचा हा फॉर्म्युला दिल्लीतील भाजप श्रेष्ठींसमोर ठेवल्याचं समजतंय। या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे मुंबईतील महापौर पदासह स्थायी समिती व वेश्य अध्यक्ष राहील व शिंदेच्या शिवसेनेला उपमहापौर पदासह शिक्षण व सुधार समितीचे अध्यक्षपद मिळेल। फार तर वेश्य अध्यक्षपदाची अदलाबदल होऊ शकते असा अंदाज आहे। मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 227 पैकी 114 जागांची आवश्यकता आहे। भाजपचे 89 नगरसेवक विजयी झाले असून बहुमतासाठी आणखी 25 नगरसेवकांच्या पाठिंब्याची भाजपला गरज आहे। तर शिवसेना शिंदे गटाकडे 29 नगरसेवकांची संख्याबळ आहे। अशा परिस्थितीत आपल्या नगरसेवकांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही असे शिंदे गटाला वाटत आहे। त्यातूनच ठाणे व कल्याण डोंबिवलीप्रमाणे भाजपची कोंडी करण्याची खेळी शिंदे गटाकडून मुंबईतही करण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा, किमान 2.5 वर्षे तरी महापौर पद मिळावे असे वृत्त पेरले जात आहे। प्रत्यक्षात शिवसेनेकडून असा कुठलाही प्रस्ताव भाजपला सादर झाला नसल्याचे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। मुंबई शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यापासून 1997, 2002, 2005, 2012 आणि 2017 यापैकी कुठल्याही वर्षी भाजपला कधीही महापौर पद अथवा स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालेलं नाही। म्हणूनच भाजपही पहिल्यांदाच आपला महापौर बसवण्याची संधी सोडण्याची चिन्हे नाहीत। महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसून परतल्यावर महापौर पदावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात आहे। दरम्यान एकीकडे मुंबईच्या महापौर पदासोबतच ठाणे केडीएमसीच्या महापौर पदावर पडद्यामागून चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। ठाणे महापालिकेत शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि भाजप युतीने 131 पैकी 103 जागा जिंकल्यात। शिंदेच्या शिवसेनेने बहुमतासाठी आवश्यक 75 जागा स्वबळावर मिळवल्याने शिंदे गटाचाच महापौर होईल अशी चर्चा सुरू असताना 28 जागा मिळवणाऱ्या भाजपनेही महापौर पदावर दावा केलाय। किमान 2 ते 2.5 वर्ष महापौर पद, स्थायी समिती अध्यक्षपद, सभागृह नेतेपद मिळावे अशी भाजपच्या नेत्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत। सत्ता स्थापनेसाठी 122 पैकी 62चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे। विरोधी पक्षामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 11 तर मनसेचे 5 असे ठाकरे बंधूंचे 16 नगरसेवक गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा आहे। येथेही शिंदे गट भाजपचा 2.5 वर्षे महापौर पदावर दावा आहे। या सगळ्या आकडेमोडीवर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे। तर मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकेवर कोणाचा महापौर बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।